कोणता तरी ब्राह्मण शेती करत होता म्हणून त्याचं पुण्य निघालंय. नोंदीवर बोलतोय मी, नोंदीवर. कळतंय का तुला काही? 25 वर्षापासून मुसलमान असेल मला माहितीये, पण नवीन नोंदी निघाल्यात लोहाराच्या, नवीन नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या, नवीन मारवाड्याच्या सुद्धा निघाल्यात. त्यांना द्यायचं नाही का? तू खातो का एकटाच? काय चुकीचं बोलतो मी? मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणलो, नोंदी निघाल्यात म्हणून. म्हणजे तुम्हाला खायला गोड लागलं आणि दुसऱ्या द्यायचं म्हणलं की मागून आम्हाला भांडणं होते. भाऊ व्हायचे, भाऊ चल भांडणं होते. धवशी देत का? धवशी देत काय? आम्ही नको नको म्हणतो ते धवशी देत, आम्ही नको नको म्हणतो ते धवशी देत. अरे काय आहे का नाही? तुम्हाला असून जर तुम्ही ह्या टोकाला उतरू शकता तर आम्हाला नसताना आम्ही कोणत्या टोकाला उतरू रे? आपल्याला काय करायचं नाही तुम्हाला सांगतो. जवळ सर होते जवळ करू, त्यात दंगल करायचं तर करू द्या. काय करावं मग त्याला आपण? पण लेकराच्या आरक्षणापासून याकडे हटत नाही. कळलं तुम्हाला आता आरक्षणाची ताकद आहे? आरक्षणासाठी सगळा ओबीसी नेता एकत्र आलाय. याचा अर्थ आरक्षण खूप मोठी गोष्ट आहे. हे मराठी समजून घ्या. गाफील नका करू. नको बाबा भांडण होतं, आरक्षण नको. आता काय बोलताय? त्यांचे असून कशा तयारी आपल्याला नाही मिळून द्यायसाठी, आणि ते दुसऱ्यासाठीच भांडत, त्यांच्यासाठी नाही भांडत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी ते भांडायला निघाले. मग आपला हक्काचा श्राप तो सोडू शकतो? नाही सोडायचं. आपल्याला ते मिळवायचे. ते फक्त तोंडाने सांगायचे. सरकारने त्यांना विलय मॅनेज करून दिलाय. ते बोलत आहेत, आम्हाला अमुक कळत नाही, आम्हाला तमुक कळत नाही. कळत मला काहीच कळत नाही. हा मी पुढं जायले. हा 4वीला 15 वेळेस नापास झालो. काय म्हणून येतो? पण 42 वर्षात नोंदी निघत नव्हत्या. त्या काढ्यात नाही तर छातावर बसून मला लगेच येत नाही. मला इंग्लिश येत नाही, हिंदी जमत नाही, मराठी येत नाही मला. तोच शिकली मला. हा मी पार जायले, तू पायान चलतो, मी टोकऱ्यावर चलतो. मी 7 नालायक. माझ्या समाजाचे चांगला वागतो ना. मला काहीच येत नाही बाबा. मी लय बेअक्कल आहे. काय सांगतो तुला? माझ्या केस सुद्धा मी औषध देऊन गेले, केस नव्हते मला. तू म्हणशील तितका जायले मी. हा मला एबीसीडी येत नाही, एकच येत नाही. काय म्हणून तो काहीच येत नाही मला. पण आरक्षण मराठ्यात दिलं का नाही? आणि मग पीएचडी करून का तुला लिंबाचं झाडाला बांधले तुला? काय होतं? पीएचडी केली का? तो एखादा संशोधक शास्त्रज्ञ झाला. तू मस्त विमान तयार करतो आणि फॅनाचे नट फडताना फॅनातून उठून बसतो. त्यात मी काय करू? मला काय करायचं? तू त्यामध्ये त्याच्या अंगात ताकद नाही. कसला काय दिसतो? तुला काय लग्न करायचं माझं? तुला करायचं काय? तू मोजीतच करून मला काही कळणार. मला डॉक्टर मोजायला भेटेल मला. तुला काय करायचं? मी म्हटलं वाळपूज असं नाही, मी म्हटलं कसं असं, तुला काही घे नाही का? तुला म्हणत मला एखादा उठून बाथरूमात न्या जाऊन. तुला करायचं काय? तुला शिकत नाही कोणी हे बोलायचं कोण सांगत तुला? मध्ये मध्ये मला बघायला काय करतो? तो काय करत? मी बघायला काय करतो? तूही बघायला मी काय करतो? काय कष्ट आहे का त्याला? काय हक्क? बरं माझ्या मनाचं पडलो का मी? उगं खाजून घेते मला. मग मग माझं तळ पाहिजे मस्त. कारण मी निभार आहे. कारण मी साधा माणूस आहे. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी इमानदार आहे. मला खोटं बोलत जमत नाही. तळ पाहिजे मस्त खायचं. हे जरी बोलले नाही, माझ्या आजूबाजूला कसा कच झाले तो मी आणला. आणि मला करमत बी नाही. नंतर मायापासून लांब जाणारा सुद्धा माहिती आहे. हो मी कसा बोलतो, पण माया गेला होता. हा आणि मी अंगावरून काड्या करू शकत नाही. करायचं तर समोरासमोर करेल मी. शिया सुद्धा समोर देईल, पण माग सुद्धा शिवी देऊ शकत नाही. मायापासून लांब गेल्या लोकांना सुद्धा माझ्याबद्दल खाते. पण मी जातीला देव म्हणतो, त्याच्यामुळे मी कोणाचं ऐकत. आणि एवढंच काही काढतात म्हटलं हे करतात, काही मुची देत काही. पण ते काय करणार आहे, ते काय करतंय. आता मला आपण सगळे एक घेऊ. नवीन नाव सगळे एक आले. आमचे एक आणून बसला फटला का नाही? त्याच्या आणायला गेला. त्याच्या 10-15 खेर मेर जमा केली. पडेल पाडेल इकडे तिकडे. आमचे निवडून आले जे राहिले. आता
केला डाव त्यांनीच केला का नाही? मग त्यांनी ते केल्यामुळे मी आव्हान केलं या काय जाऊन सांगतो 17 फोन आले रे नावाला काय करू बरं का 17 फोन आले ते म्हणले आता जाऊन त्याकडे असे पडले तर जमाय समजा आम्ही ते म्हणले बघ हे बंदरी जाऊन देत आता जातीसाठी त्यांची जर एवढी तयारी की जातीसाठी मताला मोजायला तयार नाही ते निवडून यायला मोजायला तयार नाही आणि आरक्षणासाठी जर एवढं करायला तयार आहेत ना जाऊ दे आता एकदा जातीला देऊ लावू आम्ही सोबत आहेत मारा हवा आम्हाला म्हणजे पहिले कोण होतं मी आणि तुम्ही जरा का निबार जोड आणखी ते बी आपल्यासाठी निबार माहिती आपल्या मराठीत नेते त्यातले अर्धे 25% तर माझ्यासारखे काही हिंदी येत काही येत नाही काही पाठी वाचत येत नाही ते बी निबार आहेत असं सरळ करणारे तर ते बी माईक हातात घेतल्यावर यांच्या हातात माईक आला एका बोलते त्यांच्या हातात पडून द्या एवढ्यापेक्षा बेकार शिवशाही आपल्याला 4-5 जणांना आपल्या मराठ्याचे 4-5 नेते इतके बेकार आहेत याला तरी कागद घेऊन वाचत होता मी बघितलं त्याला पुण्यात दिल भर के को दिल भर गया मैं याद आपले मराठ्याचे काही 4-5 नेते असे त्याला शायरी शिवाय दुसरं काही येतच नाही तू तर त्याच्या शाही पुढे टिकूच शकत नाही बघ मग आता झटके कसे लावतोय मी तुझ्या सांगा तो याकडे येड्या माथेचे तर आमच्याकडे येड्या माथेचे तुझ्याकडे हुशार आहे तर आमच्याकडे तो यापेक्षा हुशार आहे तो जर 500 कोटीचा घोटाळा केला तर आमच्याकडे 1000 कोटीचा घोटाळा तू काळजीच करू नको तो याकडे दाढीवाडी गेले तर आमचे हात झाले केस तो याकडे धोत्रावले तर आमची टोपीवाला एवढा निभार आहे तर 5 धावतच करणार तो निभार जोडी झाला आता गावागावात तिथं नाही तिथं आता आम्ही जैन लावले तो याकडे ज्या चालीचा माणूस आहे त्याच्या दुप्पट चालीचा आमच्याकडे चलून द्या आणि मी महाचालीचा आहे तो यापेक्षा तर काळजीच करू नको मी तर तो एक पाठच पुरीणार आहे तो इतकं चांगलं करतोय ना लई आता आपण रॅल्या काढायला तेव्हा काढणार बघा तुम्ही आता सांगतो तुम्हाला दमच निघणार नाही त्याला त्यांनी काढा आपला पश्चिम महाराष्ट्र आता ढोल तेवढं तारीख त्या पाठवून पश्चिम महाराष्ट्र मला वाटतं पुण्याचे लय मोठे लोक आले आता हे सत्य काही आपल्याला सुरू होत ते चांगलं काम करतोय सरकारला कळत नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला कळत नाही सत्तेत राहून सत्तेचा दुरुपयोग करतोय पोलिसांना आम्हाला त्रास द्यायला होतो ते छगन भुजबळ आमच्या परवानग्या नाकारायला लावतो त्यांना द्यायला लावतो हे सरकारवर येतं देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेबांवरती हे शिंदे साहेबांना कळत नाही तुम्ही बारीक लेकर आहे का